संकष्टी स्पेशल उकडीचे मोदक फणस घालून. सध्या मार्केटमध्ये फणस भरपूर आहेत. अर्ध वाटी ओलं खोबरं आणि अर्धा कप फणसाची गरी घ्यायचे. आवडीनुसार कमी जास्त करू शकता. गूळ 1/4 कप. गरीनं छान असे बारीक कापून घ्यायचे. कापा फणस असेल तर बरे, रसाळ पण चालेल, पण रसाळ घेतलात ना तर पुरण पातळ होऊ शकतं. शक्यतो कापा फणसच घ्या. आता 2 चमचे तुपामध्ये कापा फणस जो आपण घेतला आहे तो छान असा परतून घ्यायचा आहे. खोबरं अर्ध्या कपापेक्षा जास्त आहे, म्हणजे 1 कप पकडलं तरी म्हणजे अर्धी वाटी, अर्धा नारळ, आणि त्याला अर्धा कप फणसाचे कापं घेतले, पिकलेला गोड, आणि छान असा तो परतून घ्यायचा तुपामध्ये. हे शिजला पाहिजे, कच्चेपणा राहिला नाही पाहिजे, नाही तर मग फणस मोदक ते टिकणार नाही, लवकर खराब होते. आता सगळं गूळ त्याच्यात घालून घेऊया. गूळ छान वितळलं की खोबरं घालायचं आहे, वेलची जायफळ पावडर. आपण जसं मोदकाचं पुरण बनवतो सारण ना, तसंच सेम बनवायचं, फक्त फणस त्याच्यात ॲड करायचं. चारोळी घातले, मनुका, तुम्हाला जे हवं आवडत असेल ते त्याच्यामध्ये घाला. मोदकामध्ये आपण घालतो तसं. मी चारोळी घातली, मनुका नाही घातली. आणि ओलं खोबरं घालून परतायचं आहे थोडंसं कोरडं होईपर्यंत. खूप असं परतायचं नाही, तर मग ते कडक होतं पुरण, खाताना मजा येत नाही. मोकळं असेल ना असं तर मोदक खाताना ते लागतंही छान आणि मजा पण येते. आपलं पुरण 2 मिनटं परतून घेऊया. वेलची जायफळ पावडर आणि तयार आहे. आता उकड काढण्यासाठी अर्धा कप फणसाचा गर आणि अर्धा कप पाणी घालून छानपैकी मिक्सरला मऊ अशी पेस्ट करून घेतली. मोजून घेतली पहिल्याने. जेवढं ते फणसाचं पाणी असेल आपण तयार केलेलं, तेवढंच आपल्याला तांदळाचं पीठ घ्यायचं. आता त्याच्यात 2 चमचे तूप घातलं. चांगली उकळी आणायची, मीठ घालायचं चवीनुसार, आणि चांगलं उकळलं की मी रेशनचेच तांदळाचं पीठ बनवून आणलं आहे. पीठ घालून घ्यायचं आणि छानपैकी एकजीव करून एक अगदी अर्धा मिनिटसाठी झाकण ठेवायचं आणि गॅस बंद करायचं. आणि गरम गरम असतानाच आपल्याला हे पीठ मळायचं आहे. झाकण ठेवल्यानंतर 1 मिनिट थांबायचं आहे, 1 ते 2 मिनटं. चांगली वाफ आतमध्ये मुरली पाहिजे. परफेक्ट उकड कशी काढायची त्याच्यासाठी एवढं सगळं सांगते. आणि त्याच्यानंतर परातीत पीठ काढून घ्यायचं. गरम असतं, हाताला चटके लागतात. चपटा पेला किंवा ग्लास असेल त्याने ते चांगलं रगडून घ्यायचं, म्हणजे ते एकजीव होतं गरम गरम असताना. हाताला चटके लागतात म्हणून मग पेला घ्यायचा. पेल्याला पाणी लावा, म्हणजे ते पटकन चिटकत नाही जास्त पीठ पेल्याला आणि परातीला, मोकळं लगेच होतं. किंवा तूप लावा आणि मग पाण्याचा हात लावून ते मळून घ्यायचं आहे आपल्याला छानपैकी मऊ असं. आता मळताना पण आहे ना, झटपट नाही, भाकरीचं मळतो तसं नाही, थोडा वेळ लागतो. चांगलं रगडून मऊ 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 करून घ्यायचं. इतकं रगडायचं, मऊ करायचं ना परातीमध्ये गरम असतानाचा, हाताला चटके लागू नये म्हणून. मग कढईत थंड पाणी एका बाजूला, त्याच्यात हात बुडवून ते छान असं मळत राहायचं, म्हणजे ते चटके लागत नाही. आणि छान मळलं गेलं ना की ते अजिबात हाताला चिटकत नाही आणि परातीलाही चिटकत नाही, म्हणजे ते चांगलं मळलं गेलं. शेवटी मग तुपाचा हात लावून त्याला छान एकजीव करून घ्यायचं. मी चांगलं मोदकाचं पीठ आहे ना 5 ते 7 मिनटं मळून घेते. चांगलं मऊ असं हाताने रगडून मळते, म्हणजे ते मोदक पाती पण ते बघा चिटकत नाही, परातीचं पण मोकळं होणार. पाती वळता नाही ना, हातानेच पाती बनवायच्या, मस्त वळतात. साचा वगैरे मी वापरत नाही, मला स्वतःलाच आवडत नाही साच्याचे मोदक, मला हातानेच करायला आवडतात. ती एक कला आहे आणि मजा येते आणि मस्त रमतो आपण त्याच्यात. पारी बनवा तुम्हाला ज्या आकाराची हवी त्या, आणि सारण घाला त्याच्यामध्ये साधारण 1 चमचा. कमी जास्त किती हवं तुमच्या आवडीनुसार, पण पारीला छान अशा घड्या पाडता येतील एवढंच पुरण घाला.
अगदी अति पुरण नको, थोडं पुरण असलं ना तर मोदक खायला पण मजा येते. आणि छान मी त्या 11 पाऱ्या करून घेणार आहे. स्लो मोशनमध्ये मुद्दाम दाखवल्या तुम्हाला समजून घेण्यासाठी. वर दाबली की खाली थोडीशी दाबायची, म्हणजे मोदकाला गळ्या छान पडतात. 11 पाऱ्या केल्यात. नंतर त्या सगळ्या एकत्र हाताने करून थोड्याशा गोल करायच्या, अगदी नाजूक हाताने, की त्या कळ्या सुंदर पडतात. तयार आहे आपला उकडीचा मोदक. अशीच सेम नेवरी पण बनवायची, तीसुद्धा मी स्लो मोशनमध्ये पुढे दाखवली आहे, बघून घ्या. 21 मोदक किंवा 11 मोदक बनवल्यानंतर त्याच्याबरोबर नेवरीही लागतेच. नेवरी म्हणजे फिमेल व्हर्जन आहे, मोदक म्हणजे मेल व्हर्जन आहे. आणि त्याची पण एक स्टोरी आहे, पण आत्ता मी नाही सांगत आहे. आत्ता आपण नेवरी बघूया. आणि सेम पारी बनवायची, जेवढ्या आकाराची पाहिजे त्या सारण घालायचं आहे. छान हाताने दाबून घ्यायचं, थोडासा ओला किंवा तुपाचा हात केला तरी चालेल. आणि काय नाही, थोडंसं पुढे दाबून त्याला पलटायचं, पुढे दाबायचं आहे, पलटायचं, पुढे दाबायचं आहे, पलटायचं, असं करत पूर्ण शेवटपर्यंत कंप्लीट करायचं की आपली तयार झाली नेवरी. आणि सुंदर येतो हा आकार. थोडं घ्यायचं, म्हणजे बारीक कळ्या त्या छान दिसतात. असे सगळे आता आपण मोदक बनवून घेतलेत. त्याच्यामध्ये किती अंदाजे बनले आहेत त्याप्रमाणे पारंपरिक मोदक पात्रामध्ये हळदीची पानं मी सुकवून ठेवलेली, ती थोडी पाण्यात भिजवली आणि त्याच्यामध्ये पसरवली आहेत. आणि मोदक लावून घ्यायचे. पात्रामध्ये थोडं पाणी घातलं आहे, खाली गॅस चालू ठेवलं आहे. मोदक तयार करेपर्यंत गॅस बारीक गॅसवर भांडं ठेवून द्यायचं. पाणी थोडं उकळलेलं असेल ना, मोदक स्टीम चांगली होतात, चिटकत नाहीत एकमेकांना. आणि 15 मिनटं मीडियम टू हाय गॅसवरती उकड काढली. छान वाफ येते बाहेर भांड्याच्या, ती 2-3 मिनटं वाफ येऊ द्यायची की आपले मोदक तयार आहे. 15 मिनटं नॉर्मली छान असे तयार होतात. मस्त तयार झालेत फणस फ्लेवर उकडीचे मोदक.